नमस्कार, आप देख रहे हैं खबरें उदय भारत। मुख्यमंत्री लाडली बहन योजना को मीरा भाईंदर शहर में भाजपा के सभी कार्यकर्ताओं ने मिलकर जन जन को लाभ देने का प्रयास कर रहे हैं। यहाँ पर महाराष्ट्र सरकार के द्वारा प्रस्तुत किया गया अगली खबर। उस बजट में क्या क्या प्रावधान है, क्या क्या सुविधाएं आम नागरिक के लिए दी गई है, उस पर विशेष चर्चा के लिए यहाँ पर आज प्रदेश से वक्ता आई हुई है। लाडली बहन योजना जो मध्य प्रदेश के हमारे पूर्व मुख्यमंत्री शिवराज चौहान जी, उनकी संकल्पना थी। उन्होंने उसको बहुत सक्सेसफुली, बहुत ही सफलता से मध्य प्रदेश में लागू किया और उस पर विचार करके ऐसा यहाँ की सरकार ने सोचा, भारतीय जनता पार्टी और जो बीजेपी की सरकार है, उन्होंने सोचा कि क्यों नहीं वो लाभ हमारी बहनों को भी यहाँ पर मिले, तो इसलिए उस योजना की शुरुआत की गई है। यहाँ पर मंडल के अध्यक्ष के माध्यम से सारी जानकारी इसके बारे में, सभी को 5 सिलेंडर मुफ्त दिए जाएंगे, ये भी बजट में उसका प्रावधान किया गया है। और अलग अलग बहुत सारी योजनाएं हैं, तो उसके बारे में डिटेल में आपको बताने के लिए यहाँ पर हमारे प्रदेश के वक्ता है। मैं इतना ही कहना चाहूंगा कि यहाँ पर जो भी हमारे संगठन के कार्यकर्ता काम कर रहे हैं, वो सारी योजनाएं जन जन तक पहुंचाए और संगठन के माध्यम से काम करते हुए सभी की आप मदद करें। संगठन सर्वोपरि को कहते हैं, तो उसको चरितार्थ भी करना हमारी ड्यूटी होती है। तो सभी मिलकर जनता के लिए काम करें, पब्लिक के लिए काम करें। आने वाले विधानसभा चुनाव में हम सभी को फिर से भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार को यहाँ पर विजयी बनाना है। इसीलिए तैयारी आज से हमने शुरू की है और उसमें आप सभी का साथ और सहकार जरूरी है। तो आप सभी साथ देंगे ना हर काम में। तो मैं इतना ही कहकर मैं घोषणा को पूर्ण करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारत माता की वंदे। आज भारतीय जनता पार्टी काशी महामंडल की तरफ से प्रदेश से आई हुई हमारे वक्ता अमृतपाली साल्वे जी, जो बहुत सीनियर लीडर है, वो हम लोग सब लोग को मार्गदर्शन करने वाली है। खास करके आज का जो विषय है, आज का विषय अर्थसंकल्प है। तो मैं इसमें डिटेल में नहीं जाऊंगा कि अर्थसंकल्प, क्योंकि हम लोग भी इतना टेक्निकल नहीं है, लेकिन इसके लिए साले मैडम वो बताएंगे। लेकिन बहुत सारी इस सेशन में, खास करके इस सेशन में बहुत सारी ऐसी योजनाएं आई है, आप सबको मालूम है। खास करके मुख्यमंत्री लाडली बहन, मतलब मुख्यमंत्री लाडली बहनिया, वो जो योजना है, इसमें सबसे ज्यादा अपने को सबको मिलके काम करना है। भारत माता की, भारतीय जनता पार्टी की संकल्प के बारे में बात करने के लिए यहाँ पे मिले हैं। अगर मेरे घर में 10,000 रुपया महीना आता है, घर खर्चा जो भी है मेरा वो चलाने के लिए, अगर मेरे घर में 10,000 रुपए आते हैं, तो उस 10,000 रुपए का मैं क्या सोचती हूँ कि सबसे पहले मैं क्या करूंगी, जरूरतें कौन सी है उसके लिए मैं एडजस्टमेंट कर लूंगी। ये मुझे रेशन के लिए चाहिए, ये मेरे बच्चों की फीस के लिए चाहिए, ये हमारे मेडिकल के लिए चाहिए, है ना। हम लोग करते हैं ना, और उसमें से कुछ बचत भी करते हैं। ये हमारे घर का अर्थसंकल्प होता है। उसी तरह से हमारे राज्य का अर्थसंकल्प बनता है, उसी तरह से हमारे देश का अर्थसंकल्प बनता है। जनता के लिए बनता है, लोगों के लिए बनता है, बराबर है। यह जो अर्थसंकल्प है, जो सुविधाएं हैं, सरकार सोचती है, हम अगर घर में हमारे ये संकल्प करते हैं या घर का हम लोग बजट बनाते हैं, हम सोचते हैं हमारे बच्चों की अच्छी पढ़ाई हो, हमें अच्छी मेडिकल सुविधाएं मिले। उसी तरह से हमारा देश, हमारे देश की जनता, हमारे राज्य की जनता, इनको ये सारी सुविधाएं मिले, इसलिए अर्थसंकल्प बनाते हैं। यानी ये अर्थसंकल्प होता है हमारे सर्वसाधारण जनता, आम पब्लिक के लिए। उसी तरह से जब हमारी सरकार हमारे लिए कुछ करती है, लेकिन उन तक ये बात पहुंचती नहीं कि ये चीज हमारी सरकार ने की है, तो वो क्या कहेंगे, सरकार हमारे लिए क्या कर रही है। बहुत छोटी छोटी चीजें होती हैं, लेकिन यही सब चीजें बहुत इंपॉर्टेंट रहती है। हमने देखा लोकसभा चुनाव में मोदी जी ने 10 साल में बहुत सारी योजनाएं लाई, बहुत सारा काम किया, फिर भी कुछ हमें चाहिए था, वो चीजें हम जैसे चाह रहे थे वैसे नहीं हुई, तो लोगों तक हम पहुंचाने में कम पड़े हैं, मुझे ऐसे लग रहा है। आज मुझे लगता है कि हमने बहुत अच्छा काम किया, लेकिन लोगों तक पहुंचाने में हम कम पड़ गए हैं। यानी ये किसकी भूल, किसकी है, ये गलती किसकी है, हमारी है। तो अब हमें ये गलती को सुधारना है इस वक्त, और इसीलिए हम अर्थसंकल्प के बारे में बात करने के लिए यहाँ पे इकट्ठा मिले हैं। आयोजित केला होता, त्यामुळे त्या कार्यक्रमासाठी आपण इथे मोठ्या संख्येने इथे आलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार आणि कार्यक्रम इथे संपत असल्याचं मी जाहीर करतो।
उद्या संध्याकाळी आपल्या मीरा गार्डन भाजपा कार्यालयामध्ये आज का बहुत महत्वपूर्ण विषय क्योंकि विदाउट वोटिंग आपने देखा कि अच्छे लोग आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष हर्षद सगळ्यांना नाश्ता वाटून घ्या. मंगेश प्लीज सगळ्यांना नाश्ता द्या प्लीज. कॉर्पोरेट करा. दीपक सबको नाश्ता दो प्लीज. आमदार का इलेक्शन होगा अक्टूबर में और हमारा दिसंबर में. तो आपको हमें वोटिंग करने के लिए आपके वोटर कार्ड चाहिए. तो हमारा अभी बहुत बड़ा कैंपेनिंग होगा. ये 20 तारीख तक ही लास्ट डेट है हमें वोटर्स के फॉर्म भरने. बहुत कम लगता है अभी. सिर्फ आपका आधार कार्ड. जो भी डाउट है मन में अभी भी डाउट है तो हमारे सबके ऑफिस चालू है. आप आइए हमें डिस्कस कीजिए. आप बेफिक्र रहिए. हर एक के पास जिम्मा दिया है हमारे आमदार ने कि हर एक महिला भगिनी अपनी लाडली बहना को सब लोग को मिलना ये हमारी जिम्मेदारी है. इसमें जिसको ऑफिशियली नहीं पॉसिबल हमारे लाडले मुख्यमंत्री हमारे लाडले उप मुख्यमंत्री फडणवीस साहब अजित पवार जी ने हमें गिफ्ट दिया है. तो गिफ्ट का हम सब लोग यूज करेंगे. हमें उसको लेना है वो प्यार को. लेकिन उसके लिए आपके पेपर्स रेडी करें. बघा वोटर्स पाहिजेत आम्हाला. आपल्याला सगळ्यांना वोटर्स पाहिजे. वोटिंग आपला जनतेचा अधिकार है और वोटिंग के सिवा कुछ होता भी नहीं है. तो वोट डालने के लिए आप हमें सबको जिताएंगे ना. अभी हमारा इलेक्शन बाकी है. अभी आमदार का आएगा. मंडळाचे अध्यक्ष अनिल ताटे सरांना विनंती करतो की आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या स्वागत करायचं आहे प्लीज. तर मी अभिनंदन करेन आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार. कारण एवढा चांगला अर्थसंकल्प जो महिला केंद्रीय आहे. महिलांसाठी बऱ्याचशा योजना आहेत. आपण सर्वजण पाहतोय की माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप जास्त वेगाने कार्यरत होत आहे. महिलांची रांगा लागत आहेत आणि आमचे सर्व पदाधिकारी त्या महिलांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होत आहेत. आणि महिलांसाठी पिंक ई रिक्षा आहेत. महिलांना जे व्यावसायिक प्रशिक्षण आहे त्याच्या व्यावसायिक शिक्षणामध्ये पण फीची सूट दिलेली आहे. अशा बऱ्याच योजना आहेत. 3 सिलेंडर आपल्याला फ्रीमध्ये मिळणार आहेत. गॅसचे आपले पेट्रोलचे पण जी किंमत आहे ती कमी होते. तर ह्या सगळा जो बजेट आहे तो खूप लोकांच्यासाठी आहे आणि त्यामुळे आम्ही सगळेजण या बजेटचं स्वागत करतो. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या सर्व गोष्टी कशा पोहोचवता येतील, जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ कसा देता येईल यासाठी आम्ही सर्वच जण कार्यरत आहोत. आणि त्यासाठीच मी आपल्या सरकारचं अभिनंदन करते. त्यांच्यामार्फत आपल्या महाराष्ट्राचं खरंच चांगलं एक विकास होणार आहे आणि देशामध्ये सुद्धा महाराष्ट्राचं नाव पुन्हा एकदा आणखीन उंचीवर नेऊन पोहोचेल. कसं आहे की ही योजना जनतेसाठी आहे आणि जनतेने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि खरंच घेते आहे. मला आनंद होतो आहे की मी बघते जेव्हा बाहेर की महिलासुद्धा आहेत आणि इतर जे लाभार्थी आहेत ते त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत आणि ते सरकारपर्यंत पोहोचून त्याचा लाभ घेतात. आता आपण बघितलं की माझी बहीण लाडकी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आहे. सर्व महानगरपालिकांमध्ये या योजनेचं काम चालू आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आहेत, आशा सेविका आहेत, बचत गटाच्या महिला आहेत. या सर्वांमार्फत ही योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि त्याचा खूप चांगला एक रिझल्ट येतो आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कंबर कसूनच उभा असतो. तो कधी कंबर ढिली पडू देत नाही. त्यामुळे पदाधिकारी काम करतात आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेत सुद्धा आम्हाला या योजनांचा फायदा. कसं आहे की विरोधक नेहमीच काहीतरी उलटं बोलत असतात. त्यांच्याकडे उलटं बोलण्याशिवाय आणि काहीतरी काढण्याशिवाय काम नाही आहे. पण प्रत्येक योजना ही लोकांसाठी आहे आणि त्याचा लाभ लोक घेत आहेत आणि आमचे पदाधिकारी लोकांपर्यंत पोहोचतात. आजसुद्धा आमची हीच चर्चा झालेली आहे. मोदीजी असं म्हणून आम्ही बरेच वेळा म्हणालो आहेत. पण कसं आहे की एवढं चांगले पंतप्रधान आज तिसऱ्यांदा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि ही शपथ घेण्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा भाग आहे, सहभाग आहे. त्यांच्या विश्वासामुळेच मोदीजींचा जो विश्वास आहे त्या विश्वासाच्या जोरावर आज हे पुन्हा सरकार केंद्रात सुद्धा आलेलं आहे आणि त्यामुळे अभिनंदन आणि त्यांचे आभार. मोदीजींचे आभार हे किती वेळा मानायचे, प्रत्येक क्षणाला मानावे तरी पण ते कमीच आहेत आणि त्यामुळे मोदींचे आभार आम्ही महिला तरी नेहमीच मानत असतो. देवेंद्रजींचे निर्णय हे खरंच अचूक असतात आणि आम्हाला खरंच अभिमान वाटतो की असा नेता आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी ही खूप चांगलं काम करते आहे. त्यामुळे आम्ही नेहमीच फडणवीस भाऊंच्या बरोबर आहोत.
कालही होतो, आजही आहे, उद्याही असणार आहेत आणि त्यांच्या प्रत्येक लढाईमध्ये आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, कारण ही जी योजना सर्व महाराष्ट्र सरकारने दिली आहे ती जनतेच्या उपयोगासाठी आणि खूप चांगली योजना आहे, ज्याचा लाभ प्रत्येक जन लोकांनी घ्यायला पाहिजे. त्यासाठी तसं पण भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे तो 365 दिवस तो आपला काम करत असतो आणि जनतेसाठी काम करत असतो. तर ही तर आणखीन चांगली योजना आहे जी पोचवण्यासाठी कार्यकर्ता आमचा सज्ज आहे. काश्मीरा मंडळ, भारतीय जनता पार्टी काश्मीरा मंडळातर्फे महिलांकरिता ज्या राज्य शासनाकडून, सेंट्रल गव्हर्नमेंटकडून ज्या योजना आलेल्या आहेत त्या आपण लोकांपर्यंत कशा पोचू शकतो याकरिता आपण मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रम लावण्यात आला होता. मंडळाध्यक्ष अनिल ताटे, तुषार पारधी आणि स्वतः मी, तसेच माननीय आमदार श्री नरेंद्र मेहता साहेब, जिल्हाध्यक्ष किशोर शर्माजी यांच्या नेतृत्वाअंतर्गत इथे गावठण येथे आपण साळवे मॅडमच्या मार्गदर्शनाअंतर्गत मार्गदर्शन शिबिर लावण्यात आलं होतं. त्यामध्ये भरपूर प्रमाणात महिलांनी इथे सहभाग घेतला आणि उत्सुकता दाखवली की आम्हाला या योजनांचा लाभ घ्यायचा आहे. आणि आयोजकांचा आणि तसेच मी सर्वांचे भारतीय जनता पार्टीचे तळागाळातले कार्यकर्ते जे आमचे कार्य आणि योजना या लोकांपर्यंत पोहोचवतात, मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब यांचेसुद्धा मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे आजचा जो मीटिंगचा आमचा जो विषय होता, प्रदेशमधनं आमच्या इकडे आम्रपाली सालवे जे वक्ते आहेत त्यांनी आज आम्हाला डिटेलमध्ये पूर्ण फायनान्स बजेट आज आम्हाला सांगितलं, अर्थसंकल्प, आणि त्यात खास करून ज्या योजना ह्या अर्थसंकल्पामध्ये सांगितल्या त्यात खरोखरच मी सर्वात पहिलं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मनापासून अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे आज ही योजना आली. आणि सर्वात महत्त्वाची जी योजना जी आता सध्या फेमस होते सर्वात म्हणजे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण, आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग आम्ही करणार आहे. कारण की ज्या पद्धतीने ज्याचे विरोधक पहिले आमच्यावर टीका करत होते, असं आहे तसं अनेक खोट्या गोष्टी सांगत होते, आणि जशी योजना आली तर आज ते स्वतःच पळत आहेत भरायला. भले आमच्या सरकार ठीक आहे, चांगली गोष्ट ते करतात, त्यांना आम्ही त्याच्याबद्दल नाही, पण त्यांनी पण आमच्या योजनेचा ॲक्सेप्टन्स घेतलेला आहे. यावरून एक गोष्ट समजते की मुख्यमंत्र्याने बोलतात ना, सही वक्त पे सही एक बोलते चीज ही आहे. और आणि हे खरोखरच एक चांगली गोष्ट आहे. आणि ही अशी स्कीम आहे, काही विरोधक त्यात अफवा पण पसरवत आहेत की ही फक्त इलेक्शन पुरतं आहे, पण मी तुम्हाला 100% सांगू शकतो एखाद्या अर्थसंकल्पमध्ये बजेट केल्यानंतर ही योजना चालू आहे. जशी किसान आपलं जे योजना आहे आपले 2000 जे भेटतात केंद्राचे असू दे ना तर राज्य, त्याचप्रमाणे महिलांची योजना, आणि ही योजना आता ही कंटिन्यू राहणार आहे. कारण की कुठल्याही सरकारमध्ये दम नाही की महिलांच्या विरोधात जाऊन ही योजना बंद करणार. भले आमचे सरकार असो या कुठले सरकार असो, पण आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे की ह्या अशा अनेक चांगले विकास कामामुळे आमच्या सरकार येणार. आणि राहिला प्रश्न जे खोटे नरेटिव्ह सेट करतात त्याच्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सक्षम आहे. यावेळी आम्ही गेल्यावेळी आम्ही काही गोष्टी तयार नव्हतो, पण यावेळी आम्ही नक्की तयारी आहे. आम्ही हे सर्व खोटे नरेटिव्ह फोडून काढणार आहे. आत्तापर्यंत आमच्या प्रभागामध्ये मी स्वतः असू दे, तुषार पारधी असू दे, सचिन म्हात्रेजी असू दे, मिराजी यादव असे या सर्वांनी आपल्या ऑफिसमध्ये लाडकी बहीणचे फॉर्म ठेवलेले आहेत. सर्वीकडे ते फॉर्म भरण्याचे चालू झालेले आहेत. बहुतेक जागी आम्ही तुषार पारधी, सचिन म्हात्रे आणि त्याचे कॅम्प पण झालेले आहेत. तिथे नायनामध्ये 300-350 टोटल 1001 लोकांनी आत्तापर्यंत फायदा घेतला. यात काही गोष्टी अशा आहेत की ह्यात आपले ते जे बाहेरून आलेले आहेत, महाराष्ट्रात आलेले आहेत आमचे काही उत्तर भारतीय समाजातले, गुजराती समाज, तर त्यात काही टेक्निकल गोष्टी आहेत, तर त्याबद्दल फक्त थोडा वेळ लागतो. पण बाकी आपल्या महाराष्ट्रातले जे स्थानिक आहेत त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचा अडचण येत नाही. त्यामुळे त्यांची आम्ही फटाफट हे करतो. आणि जे एलिजिबल पण कमी लोकच आहेत त्यात, कारण की गरीबांसाठी स्कीम असल्यामुळे ती आम्ही पूर्णपणे गरीबांना पाड्यात जाऊन आम्ही ती स्कीम राबवणार आहे. नरेंद्र मोदीजींचं कौतुक एवढं करेल तेवढं कमीच आहे. कारण ज्या पद्धतीने त्याने जे 15 वर्षापासून जे काम करतात, 10 वर्षापासून 2 टर्ममध्ये, आणि त्या अपेक्षेने जरी आम्हाला जरी हे झालं नाही खोट्या अफवामुळे, पण ते त्यांचं काम थांबलं. ज्या दिवशी ते त्यांचं पंतप्रधान पद त्या दिवसापासून ते कामाला गेले. आज तुम्ही बघत असेल की ते अधिवेशन असू द्या किंवा आता त्यांनी सर्वात महत्त्वाचा जो दौरा आहे, जो रशिया दौरा आता गेलेले आहेत. रशियानंतर मला वाटतं 40 वर्षानंतर ते ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर ते आत्तापर्यंत कधी आपले गेले 40 वर्षांतर आपलं पंतप्रधान चाललं आहे. लोकांना वाटतं की मोदीजी विदेश दौरे करतात, पण मोदीजी विदेश दौरे करण्यामागे ही आपली एक फॉरेन पॉलिसी असते, विदेश नीती बोलतो आपण त्याला. त्या विदेश नीतीमध्ये ते आजच्यापर्यंत जे मला वाटत नाही कुठल्या पंतप्रधानाने सक्सेसफुल केलं. कारण ज्या पद्धतीने रशिया आणि युक्रेनमध्ये जेव्हा वॉर होता, जेव्हा आपले लोक तिकडे फसलेले होते, त्यांच्या एका शब्दावर जर वॉर थांबू शकतात म्हणजे याचा अर्थ त्यांच्या आज जगात जे वजन वाढलेलं आहे की एक काय असं होतं की अमेरिकेत आपलं कोणी पंतप्रधान गेला तर ते 7व्या-8व्या पेजवर असायचा न्यूजपेपरच्या, पण आता आपले पंतप्रधान पहिला पूर्ण 2 पेज तर त्या प्रत्येक देशामध्ये कुठल्याही जातात त्या देशामध्ये पहिलं त्यांचंच असतं. म्हणजे हे आपल्या देशाचं नाव मोठं करतात. ते नरेंद्र मोदींचं नाव नाही, ते आपल्या देशाचं नाव मोठं करत आहेत. तर आम्हाला सर्वांना भारतीय जनता पार्टी अभिमान आहे, पूर्ण भारतातल्या सर्व लोकांनाही त्यांना म्हणूनच त्यांना 3ऱ्या पंतप्रधान बनवलं. सर, मी एकच सांगतो की आपल्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी, युती सरकारने, महायुती सरकारने जे
योजना कागदावर राहू नयेत. आज आमचा उद्देश हा होता. इथे जे आम्ही आज मीटिंग काश्मीरा मंडळातर्फे आम्ही जी मीटिंग लावली होती आणि प्रवासिका आमच्या आलेल्या संघटनेच्या आम्रपाली मॅडम, आमचा उद्देश हा होता, आमचे जिल्हाध्यक्ष पण होते आज, की या ज्या आपण अर्थसंकल्पामध्ये ज्या योजना येतात त्या योजना कागदी राहू नयेत. आता अनेक योजना त्यांनी वाचून दाखवल्या. आता मी तुम्हाला सांगतो की आता जसं आताच मला वाटतं जागरूकता आली की जसं आता आम्ही महिला भगिनींना ते 1500 रुपयासाठी फॉर्म भरतोय, याच्या अगोदर असं कधी जागरूकता आली नव्हती. त्यामुळे योजना यायच्या आता मांडले जायचे, करोडो रुपये असायचे, पण त्या सूक्ष्म घटकाला शेवटच्या घटकापर्यंत त्या पोचायच्या नाहीत. पण यावेळी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे BJPच्या, की आम्ही त्या सगळ्या योजना खालच्या स्तरापर्यंत नेऊ, त्या लोकांना तो लाभ देऊ, जेणेकरून त्या गरीब माय भगिनी, ते गरीब जनता त्यांना त्या लाभ भेटावेत. फक्त कागदी योजना नको, त्या पूर्णत्व द्यावा, यासाठी आजचा आमचा होता. गावठामध्ये मीरा गावठामध्ये समजून आम्ही गेली 5 वर्ष, आता 8 वर्ष व्हायला आली, सगळ्या योजना राबवतो. आमचे आदरणीय जे माजी आमदार आहेत ते इकडे दरवेळी येतात, जिल्हाध्यक्ष येतात आणि सगळे नगरसेवक काम करतात. त्या अनुषंगाने आम्ही ही कामं करतोय सर इथे. सर नक्कीच मी पण एक युवा इंजिनियर आहे, माझी इच्छा आहे, माझ्याबरोबर आमचे मंडळाचे युवा अध्यक्ष इथे आहेत. आम्ही प्रत्येक शिक्षित युवा लोकांना जागरूक करतोय की तुम्ही वोटरमध्ये नाव नोंदणी करा, जेणेकरून आपलं मतदानाचा हक्क तुम्ही निवडाल आणि या योजना आमच्या घरी जनतेला आम्ही पोहोचवू नक्की. दोघंजण फार चांगल्या वक्त्या आहेत, त्यांच्याकडे अगाध नॉलेज होतं, त्यांनी ते नॉलेज अर्थसंकल्पात शेअर केलं. आमचे अनेक डाऊट्स त्यांनी क्लिअर केले. यात आम्हाला एक गोष्ट आढळली का काही गोष्टी आम्ही ऐकून होतो, पण त्या किती डिटेलमध्ये त्यांनी आम्हाला समजवल्या. फार सुंदर त्यांनी आम्हाला समजवलं. मी आमच्या मंडळातर्फे त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो की मॅडमनी आज आमच्या जनतेला की कसं महिलेने दुसऱ्या महिलेला समजावं की तुला याच्यामध्ये काय बेनिफिट होऊ शकतं. आता गॅस एका गटासाठी वर्षाला महिन्यासाठी 3 गॅस आपले मिळणार सिलेंडर, तर ते तुम्हाला कसे मिळतील त्याबद्दल नॉलेज दिलं. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं प्रमुख कर्तव्य होतं आणि ते आज आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आहे.